जय जाऊ जय शिवराय मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हे बघू शकता तिथे तिकोनाची पाटी लावलेली आहे आणि ते आपलं हे किल्ले तिकोनासाठी तालुका शिवशाही यांनी मस्त तुळजाई दुर्गा प्रतिष्ठानने बोर्ड लावलेला आहे। या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिकोनासाठी। चला तर आपण आता जाणार आहोत तिकोना। हा आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। चला जय जाऊ शिवराम, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। शिव सकाळ आज आम्हाला थोडा उशीर झालाय। चला आज आम्ही या हत्तीवर आलेलो आहेत यादव साहेबांच्या। जय जाऊ जय शिवराय मित्रांनो, आता आपण इथे आलोय गडाच्या पायथ्याशी। इथे लिहिलंय जय शिवराय, किल्ला तिकोना, गडाकडे जाण्याचा मार्ग। तुम्ही इथे पार्किंग करू शकता, मावशी बसलेले आहे तिथे, त्यांची इथं परिसर आहे गडाच्या, इथे पार्किंग करू शकतात। आणि जेवणाचं वगैरे मोहळांचं हॉटेल आहे, जेवण वगैरे कोणतं शिवराज स्वराज नाव दिलेलं आहे ताईने। त्या हॉटेल तिथे तुम्ही पार्क करू शकता, तिथे जेवण खाऊन सगळं व्यवस्था केलेली आहे। आणि वरती आपण इथून जाऊ शकतो। तर चला शौर्य पाटील जय जाऊ। आणि आज ढगे साहेब पण येतात परत आपल्यासोबत। ढगे पाटील 1 वाजेपर्यंत तुझ्या कशी चालेल, आता आपण बघू शकतो। 1 वाजेपर्यंत मित्रांनो आता इथे आपल्याला ह्या किल्ल्याला तिकोनागड आणि वितंडगड पण म्हणतात। याची उंची 3590 फूटचा आहे, म्हणजे चढाई आपली ही 40 मिनिटाचा गड होऊ शकतो। आणि इतिहास इसवी सन 1585च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला। या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठे उपलब्ध नाही। शिवरायांनी 1657 मध्ये कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळ व कर्नाळा या किल्ल्यासोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला व या सर्व निजामशाही कोकण शिवरायाच्या ताब्याखाली आले। या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळवर देखरेख करण्यात होत असे। 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली। 12 जून 1665 पुरंदर तहानुसार 18 जूनला कुवात खानने हलाल खान व इतर सरदारांसोबत हा परिसरात ताबा घेतला। 1682च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची भेट झाली। या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला, मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे पाठवण्यात आलं। 1818 मध्ये किल्ल्यावर थोडाफार प्रमाणात लढाई झाली। या किल्ल्याचे बरेच प्रमाणात नुकसान झाले। आज मी तेच किल्ल्याच्या मोठ्यापणात पडले झालेले आहेत। म्हणजे आपले इतर किल्ले जसे इंग्रजांनी 1818 मध्ये घेतले होते त्या नंतर हा इंग्रजात ताब्यात गेला। नंतर आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपला भारत परत होते बघा। हा राखेतीर्थात त्याचं काम केलं, दुरुस्ती चालू आहे बघू शकता ती। आणि आपण आता वरती जाणार आहोत, हे बघू शकतात। आज परत एकदा आपल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी ढगे साहेब पण आलेले आहेत। जय जाऊ जय शिवराय। आणि आम्हाला खूप उशीर झाला, इथेच 10 साडे 10 झालेले आहेत बघू शकतात। हा पावना डॅम बघू शकता मित्रांनो पुढे। आपण तो कोणता किल्ला आहे तो आपण गेलो होतो तुंग कठीणगड। तो मित्रांनो आता धुक्यात दिसतच नाही तो। अशा पद्धतीने बघू वरती हा नजारा, दम लागलाय आम्हाला वरती। शौर्य पाटील बसलेले कुठे हो बघा, शिदूड गांडूळ शेतकऱ्याचा मित्र खत तयार करतो। या इथे वरती थोडं आल्यानंतर आपल्याला इकडे एक रस्ता जातो आणि ह्या साईडला आपले भाऊकी पताक आहे, त्या साईडला आपल्याला वरती जायचं। शौर्य पाटील वरती चालले पुढे, बघू शकतात हा तिकोना। स्वतः ट्रॅक असाच आहे। आणि ह्या परिसरात आज पाऊस नाही आहे, वातावरण ढगाळ आहे, पाऊस पाहिजे होता। मग इकडे पण जाऊ शकतो मित्रांनो। इकडे ही अशी बुरुज रचना आहे, हे भागवी पताका तिकडे अशांततेने पक्षाचा आवाज आहे का। हे मित्रांनो हे वरती आल्यानंतर आपल्याला असे नैसर्गिक प्रवेशद्वार आहे, त्यावेळेस इथे प्रवेशद्वार असेल, आता तो नाही आहे, पडझड झाली किंवा पाडलेला असेल। ही तटबंदीत एक आपण इथून निगराणी करू शकतो। यावेळेस ते असं पूर्ण हे
भिंत असताना इथून तटबंदी, तिकडे भगवा पताका लावलेला बघा, तिकडे गाव आहे वाटतं छोटंसं. चला दम तर लागतोय. शौर्यन ते पुढे चाललेले आहे, मावळे येऊ देत नाही मला, आघाडीवर आहे. परत इथे एक आणखी नैसर्गिक प्रवेशद्वार आहे. इथे पण त्यावेळेस हे असेल दरवाजा वगैरे काहीतरी पहारेकरी यासाठी. इथे हे आता इथे झाड लावले. आणि हा परिसर सुंदर परिसर. $350 काहीतरी. आपण आता थोडं वर चालत आल्यानंतर आपल्याला इकडे एक प्रवेशद्वार लागतोय. हे गडद लेणी आहे. आतापर्यंत आपल्याला इथे यायला 15 मिनिटं लागली जवळपास. आपण ह्या लेणीतून आता वरती जाणार आहोत. हे बघू शकतात इथे हे बसण्यासाठी वगैरे लेणीमध्ये. आता इथे काही औषध नाही पण लेणी बघू शकतात. इकडे हा रस्ता आपल्या मागे. आता ह्या रस्ता इथे बांधकाम केलं आहे त्याच्यामुळे बघू रस्ता व्यवस्थित झालेला आहेत. पायऱ्या पण आहेत. हे फुलं बघा कशी सुंदर, वेगळी पिवळी, गुलाबी. त्या इथे आपण आपली बाईक पार्क केलेली आहे, बुलेट. हे बघू शकतात. तसंच वरती आलो आहे. वरती ह्या मार्ग इथे आलो आहे. चला बघू शकता आता आपण वरती काय काय आपल्याला बघण्यासारखं. ऐतिहासिक तटबंदी बघू शकता. ते इथे पण सध्या ही तटबंदी शाबूत आहे. थोडं ते काम पण झालेलं आहेत. शौर्य वेताळ दरवाजा, याचं नाव वेताळ दरवाजा आहे मित्रांनो. शरबडेल बसून घ्या, थोडासा दम लागला समजा. आणि ह्या वरती आपला तिकोना. हा मित्रांनो हा वेताळ दरवाजा आहे. इथे त्यावेळेस पहाराचा रुमा असेल. हा चुन्याचा घाणा. अशा पद्धतीने झाडं वृक्षरोपण लावलेले, झाडं लावली बघा. इथे काहीतरी मंदिर होते छोटेसे, झाडं लावलेले आहेत. ही तटबंदी. इथे वाडे वगैरे होतील असतील. वाड्याचं औषध आपण बघू शकतात. ह्या छोट्याशा रूमा त्यावेळेसच्या मावळ्यांसाठी, सरदारांसाठी. ही तटबंदी. ही तटबंदीचे आपण आता हे छोटेच बाकीचे अवशेष बघू शकतो. इथे आपले मावळे इथे उभं राहून गडाचं संरक्षण करत असेल, रक्षण करत असेल. पहारेकरी इथे आपल्याला पहारा करत. आपण तिथून आलो बघा. हे बघू शकता. तिथे आपण ह्या शेतीतून आलो आहे. हे रस्त्याने वरती आलो आहे. आणि आता आपल्याला आता भरपूर वरती जायचं आहे. थोडं इथे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे हनुमान मंदिर बघ आपल्याला दर्शन भेटते. दर्शन घेऊ आपण तिथे पहिलं हनुमान मंदिराचं. हनुमान महाराज की जय, बजरंग बोली. यांना चपेट दान मारुती म्हणतात कारण की इथे हे मारुती आपले ह्या इथे हा जे बघू शकता त्यांच्या पायाखाली. आणि हे चापड मारताना त्यांचा हात दिलेला म्हणून यांना चपटेदान मारुती म्हणतात. हर हर जय जिजाऊ. आपण आता इथे आल्यानंतर हे बघू शकतो ते कुंड आहे इकडे. याला काय म्हणतात पाण्याचं टाकं. आणि हे वरती इकडे ह्याला काय नाव दिलं इकडे श्रीराम मंदिर आहे. आणि बघू शकतात कसा रस्ता जायला याला इकडून वरून जाता येतं. या त्यावेळेच्या गुफा वगैरे, लेण्या वगैरे त्या टाईपचे आहे. तिथे एक वरती आता थोडंसं पडलं इथून वरून पडाय आहे की नाही हो. मस्त पाणी पिण्याला की हो की पाणी वापरण्यात ते पाणी. हे बघू शकता इथे एक मंदिर आहे. इथे गडमाता हे कमळ कसं आहे याच्यावर नक्षीकाम बघा आहे. लेण्यामधलं मंदिर प्राचीन शिवमंदिरासारखं. हे कमळ बघा ना, कमळ पुष्प.
इथे काय मूर्ती होती ते दिसत नाही, समजून येत नाही काय होतं. आतमध्ये बघू शकता तुम्ही, आतमध्ये पण नक्षीकाम केलेलं आहे. चला तर आपण इथून दर्शन घेतलं. आता आपण त्यावेळेच्या रूम आहे ना ते आराम करते, कोणतरी आहे वाटते ते महाराज वगैरे असतं तर ते कोणतरी पहारी करेल. मस्त रूम आहे. ध्यान मंदिर इथे हे चुन्याचं घाणं. आपण चुन्याचं तिघाचा खाली बघितलं आणि हो चुन्याचं घाणं आहे. चुना असं याच्यामध्ये टाकून हे आपल्या गडकिल्ल्याची मजबूती बांधकामासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि हे पायरी मार्ग. महादेव छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. हे मित्रांनो अशा पायरी मार्ग आहे, असा स्टेट मार्ग आहे. यानेच आपल्या वरती जायचंय. आणि हे बघा इथे आत्ताच एकदा दगड पडला त्या माकडाकडून, त्यामुळे सांभाळून इथे अशा ठिकाणी थांबू नका जिथून आपल्या काही इजा होईल. आणि ह्या रस्सीला पकडून आपण वर जाऊ शकतो. ह्या एक प्रवेशद्वार आहे, बघू शकता तिथे. हर हर महादेव महादेव वरती पूर्ण जय घेऊ दे. नंतर असा हा मार्ग आपल्याला बाले किल्ल्यावर जातो आपण. हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. इथे पर्वतद्वार आहे छोटासा. आणि हे बाले किल्ला इथे वितंडेश्वर महादेव मंदिर. हर 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 हर. इथे बघा नंदीची तुटफूट झालेली आहे. हे नंदी इथे पण शिवलिंग. आणि हे मग खाली पाणी टाका आणि लेण्या वगैरे. हर हर. चला तुम्हाला महादेवाचं दर्शन घडवतो. इकडून जा. ह्याच्या खाली बघा पाण्यात टाकाय. आपण आता किती मंदिर महादेव मंदिरात दर्शन घेऊ. मोठं काढायला. चला हे बघू शकता इथे नंदी, भगवी पताका आणि हे छोटा येते नंदी केला. चला दर्शन घ्या. या बाहेर या खंडोबा बाहेर या. हा चला चला दर्शन घेऊ द्या आम्हाला. या वाघ्या वाघ्या. हर 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 शंभो. हे बघा या या इकडे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. या छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. हात जोडा, मस्त नमस्कार करा. ओम नमः शिवाय. हर हर. मस्त शिवलिंग आहे. आपल्या महादेव मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर आपण आता इकडे वरती चाललो. ह्या साईडला ह्या साईडला बघू शकता ते वाड्याचं औषध आहे. आणि ते पाण्यास टाका. मस्त पाण्याच्या गडावर, ज्या गडावर पाण्याची सोय म्हणजे त्या गडावर लोकवस्ती होती. हे आपण आपल्याला जिवंत उदाहरण आहे. बघा पाणी पिताना आमचे मावळे. फक्त त्याचा आपणच कचरा करतो. बघ पन्न्या गिन्या ह्या त्या फेकतोय तिकडे. आणि ही बघा आपण तिकोना किल्ला सर केलेला आहे, बाले किल्ला सर केलेला आहे. तर आपल्याला आजचा आपला टार्गेट पूर्ण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. इकडे कसे हा हवा आहे, निसर्ग आहे. बघ पावना लेक ते आपले किल्ला तिकडे पूर्ण सह्याद्री. हा रस्ता शहर कशी हवा आहे बघ. पाण्या इथं पण पाण्याचं ते स्रोत बघा. 1 2 3. हवा बघ कशी शहर आहे. कशी थंडी हवा ना. ही तटबंदी तुटलेली आहेत. पुढे जाऊ नका, खाली जाऊ शकतो. या इकडे भागो पताक आपली. या शहर इकडे इथे ही तटबंदी असेल. या तटबंदीवर जाऊन पूर्ण ह्या परिसराचं देखरेख केल्या जातात, निगराणी केल्या जातात. बघा या इकडे सगळं हा खाली इकडून पण पाय वाट दिसते बरं. यायला येणारे आपले जे ओरिजिनल ट्रेकर असतात ते रस्ता देऊ. असं इथून बी येऊ शकतो. इकडून इथे खंदाकेमध्ये इथे खाली तटबंदी आहे ना. तिथे ते तटबंदी बघू शकतो भिंत.
तिथे कट केलंय देवगिरी किल्ल्यासारखा. बघा हा परिसर. ह्या रस्त्याने आपण वरती आलो होतो. रस्ता हे का हाच मागचा मार्ग. आतमध्ये घुसलो त्या दोन असं वरती. हा परिसर मस्त नजारा आहे. काय नजारा आहे. चला बाले किल्ल्याला वर जाऊ. पलीकडे भगवी पताका तिकडे पण इकडे तिरकोना म्हणून तिकोना. चला वरती जाऊ ना बाले किल्ल्यावरती. आता पस आपण त्या साईडला जाऊ वरती भगवी पताका त्या साईडला पण. इथे एक तटबंदी या साईडला म्हणजे तिकोना तिन्ही साईडला हे तटबंदी आहे. आणि आम्ही पण तिघच आलो आज. तिकोना बघायला तिघ जण आलेले आहेत. शौर्य पाटील, धगे पाटील आणि रामेश्वर चंद पाटील. ही आपली भगवी पताका आजही 400 वर्षांनी शान मान अभिमानाने डोलत आहे. त्यागाचं प्रतीक, संघर्षाचं प्रतीक, वारकऱ्याचं प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांचं हे प्रतीक आहे. हे बघू शकता तुम्ही. ते आपली मानाने डोलत आहे. हर 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 अशा पद्धतीने आपला हा तिकोना किल्ला बी सर झालेला आहे. आणि हे बघा इकडे बी अशी ही आहे. आणि इथे खाली पार्क केलेल्या आहेत गाड्या. आपली गाडी त्या साईडला पार्क केलेली तिकडे. हे कशा रूम बनवल्या छोट्या छोट्या. छोटासा स्विमिंग पूल. हे बघा इथे आहे ना वरती बाले किल्ल्याचा हा वाडा वगैरे बघू शकता तुम्ही. इथे वाड्यानंतर इथे आपण इथे एक छोटासा वाडा असेल. हे कोणतरी तटबंदी बांधलेली आहेत. भगवी पताके लावलेले आहेत. आणि आता आपण हे मंदिर आहे वरती. मंदिरात आपण आता थोडासा आपला हा सोबत आणलेला नाश्ता मावळ्या जसे करत आहोत तसं आपण मी नाश्ता इथे नाश्ता करणार आहोत, जेवण करणार आहोत. आणि आता आपण आपला व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. मित्रांनो जय शिवराय. आज आपण तिकोना किल्ल्यावर आलो होतो. तिकोना किल्ला तुम्हाला सगळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आज आपण गुरुवारी आमची साप्ताहिक सुट्टी होती. शौर्याने शाळेला दांडी मारली. त्याचं म्हणणं होतं की बरेच दिवस झाले विसापूर आणि लोहगडच्या नंतर त्याचा ट्रेक झाला नव्हता. आज त्यांनी हा किल्ला सर केला आहे. सर्वांचे परत एकदा या किल्ल्याला तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. हर हर. महादेव. चला मॅडम तुम्हाला छोटासा आम्ही व्हिडिओ बनवणार आहे. जेवण करताना मावळे जसे जेवत होते तसे आम्ही बी चटणी भाकर आणली. चला या मावळ्यांनो आज बाले किल्ल्यावरती आणि महादेव मंदिरात आम्ही जेवण करतो. तुम्ही पण या जेवायला. मस्त धपाटे आणलेली आपल्या मराठवाड्याची. हर हर महादेव. दही पण सोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हे बघू शकता. आणि शौर्य पाटील पण जेवत आहे. शौर्य पाटील घ्या तुमचा नाश्ता. आणि हा मावळा छोटा मावळा आहे ते गडावर जेवतोय आज. कसं वाटतं जेवण. शिवाजी महाराज की गड किल्ल्याची पायथ्याला पूजा करताना दोन मावळे. हर हर. ही गडावरचे फुलं आणि पानं वाहून गडाची पूजा केलेली आहेत. धन्य झाला गड आमचा. आज दर्शन झालं. भाग्य लाभलं मला. धन्यवाद. जय